उद्धव बालासाहेब ठाकरे के जन्मदिन के अवसर पर नवी मुंबई के जूही नगर में मनपा स्कूल के छात्रों को शैक्षणिक सामग्री बांटी गई। इस कार्यक्रम का आयोजन स्थानीय यूबीटी शिवसेना के नगर सेवक विशाल ससानी की ओर से किया गया। जूही नगर में आयोजित इस कार्यक्रम में मनपा स्कूल के छात्रों को शैक्षणिक सामग्री बांटी गई। इस मौके पर नवी मुंबई के शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के पदाधिकारी, कार्यकर्ता, शिक्षक और बड़ी संख्या में स्थानीय लोग मौजूद रहे। सभी ने उद्धव ठाकरे को जन्मदिन की शुभकामनाएं दी और इस सामाजिक पहल की सराहना की। नगर सेवक विशाल ससाने ने कहा कि आगे भी शिक्षा, स्वास्थ्य और समाज के हित में ऐसे कार्यक्रम लगातार आयोजित किए जाएंगे। इस कार्यक्रम का उद्देश्य जरूरतमंद छात्रों की मदद करना और उन्हें पढ़ाई के लिए प्रोत्साहित करना था। आपण हा कार्यक्रम हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या शाळा क्रमांक 17 येथे गरजू आणि विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी वह्या वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे। खरं म्हणजे बाळासाहेबांचे जे शिकवण आहे की आपण 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे फक्त इलेक्शन मध्ये, पण 100% समाजकारण कसं करता येईल त्यातली एक छोटी बाब आहे। आणि आपण वह्या वाटप करतोय म्हणजे कोणत्या प्रकारचं मोठी काही गोष्ट नाही, पण एक सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्याला त्या पुस्तकाचं आणि वहीचं मोल काय हे आम्ही त्यावेळी चांगलं बघितलेलं आहे। म्हणून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे लेखाजोखा करण्यासाठी त्यांना ते आपल्याकडून एक छोटीशी भेटवस्तू दिली आहे। आणि माझ्यावर माझे सर्व सहकारी व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते आणि आपण सर्वांचेही मनापासून मी आभार व्यक्त करतो। खरं म्हणजे कसं आहे की बाबासाहेबांची शिकवणच आहे। तुम्ही पाहिलं असेल की लाईट नव्हती तर दिव्याखाली बसून अभ्यास करणारे, तसेच यातलाही कोणता तरी मुलगा इंजिनियर होऊ शकतो, मोठमोठ्या IAS ऑफिसरच्या लेवलला जाऊ शकतो, एखादा अजून काहीतरी कुटुंब तो बनू शकतो। एक खरं म्हणजे वय, या वयामध्ये मुलांना प्रत्येक गोष्टीची सुविधा भेटली पाहिजे। वया असतील, त्यांचे गणवेश असतील किंवा इतर काही सामग्री असतील, जसं आपल्याला जमून आपण तसं सहकार्य करतो। आणि हेच विचार हा एक करणी होतं, जसं शिक्षण हे खरंच म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि ते वाघिणीचं दूध घेतल्याशिवाय कोण काय मोठा एक होऊ शकत नाही। फक्त बोलण्यापुरतं नाही तर आपण हे समाज कृती करून आपण दाखवतो आणि त्या कृतीतनं ही आज आपली एक छोटीशी भेटवस्तू। नमस्कार, मी ज्येष्ठ नागरिक संघ जुईनगरचा अध्यक्ष भारत कवडे। आज आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जुईनगरच्या या शाळेमध्ये 17वी शाळा, या शाळेमध्ये आमचे लाडके तरुण तरफदार नगरसेवक सन्माननीय विशालजी ससाणे साहेब यांनी आज वह्या वाटपाचा कार्यक्रम इथं केलेला आहे। लहान मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप केलेलं आहे। नुसतं वह्या वाटपच नाही, असे अनेक कार्यक्रम या निमित्त होतात। आज आमच्या ज्येष्ठांसाठी त्यांनी त्यांचा आदर सत्कार करण्याचा कार्यक्रम, त्यांचा छत्री वाटपाचा कार्यक्रम, त्यांचा आरोग्य शिबिर, त्यांच्या आरोग्याची सगळी हे करणं, हे आमच्या ह्या क्षेत्रामध्ये फक्त विशालजी ससाणे साहेब हे नगरसेवक आमच्या नेहमी पाठीशी असतात। खरंच मी माझ्या वतीने, माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। मी गणेश मानकर, विभाग प्रमुख सानपाडा। आज बालासाहेबांच्या जन्मशताब्दी आणि आमचे लाडके माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त प्रभाग क्रमांक 22 मधील सन्माननीय नगरसेवक विशाल ससाणे साहेब यांनी आपल्या प्रभागामध्ये विविध कार्यक्रम इथं आयोजित केलेले आहेत। त्याच्यामध्येच एक शैक्षणिक कार्यक्रम त्यांनी जुईनगर महानगरपालिका या शाळेमध्ये त्यांनी आज घेतलेला आहे। याच्यामध्ये त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप हा कार्यक्रम घेतलेला आहे। शिवसेनेची एक शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या शिकवणीमधूनच आज विशाल ससाणे साहेब यांनी हा उपक्रम राबवला आहे। आणि नक्कीच ह्या उपक्रमातून या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी खूप चांगल्या प्रकारचा फायदा ह्या मुलांना होणार आहे। धन्यवाद।